नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश मस्के, मराठी विभाग प्रमुख, कर्मवीर रामा पाटील वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे. अण्णासाहेब जी.डी. भेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव राष्ट्रीय वेबिनार या महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर गौरी राणे, या महाविद्यालयातील मराठी विभागाचे डॉक्टर सत्यजित साळवे. मला या वेबिनारमध्ये खानदेशातील दलित साहित्य चळवळ हा विषय देण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने खानदेश भूमी पावन झाली होती. धुळे, चाळीसगाव, जळगाव व फैजपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आल्याने, राहिल्याने, काही ठिकाणी सभा झाल्याने त्यांच्या क्रांतिकारी, परिवर्तनवादी, मानवतावादी विचाराने अनेक जण भारावून जाऊ लागले. अनेक जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, विचार वेगवेगळ्या प्रकारे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे खानदेशातील चळवळीला गती मिळू लागली. चाळीसगाव येथील दिवाण सीताराम चव्हाण गुरुजी यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यायचे, राहायचे. 1929 ते 1956 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे येणे जाणे असायचे. त्यामुळे नवसुशिक्षितांना प्रेरणा, स्फूर्ती, प्रोत्साहन मिळत गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या सर्वांगाचे अभिसरण करून एक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि वैचारिक अशी पार्श्वभूमी निर्माण केली होती. याच पार्श्वभूमीच्या विचाराच्या अंगाने 1960च्या नंतरच्या काळात अनेक जण खडबडून जागा झाले. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने, कार्याने जागृत झाले, ते इतर सुशिक्षितांमध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे स्फुल्लिंग प्रज्वलित करू लागले. काहींनी तो विचार आपल्या साहित्यातून साकार करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यातूनच पुढे हळूहळू दलित साहित्य चळवळ निर्माण झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच दलित समाजाची, दलित चळवळीची व दलित साहित्याची सामर्थ्यशाली प्रेरणाशक्ती होते हे सिद्ध झाले. त्यातूनच दलित साहित्याची म्हणजेच आंबेडकरी साहित्याची निर्मिती झाली. याच खानदेशातील काही साहित्यिकांनी आंबेडकरी विचारांचा जागर समाजाच्या उत्थानासाठी, मानवी मूल्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून तेवत ठेवण्याचा प्रयत्न करून परिवर्तन आणि प्रबोधन घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. तो आपल्यापुढे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. रत्नाकर गणवीर हे भुसावळ येथे इंजिनियर म्हणून कार्यरत होते. त्यांनी आंबेडकरी विचाराला, कार्याला मनोभावे वाहून घेतले होते. आपल्या वाणीतून आणि लेखणीतून, कार्यातून ते आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करत असत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गांधी 3 मुलाखती, बहिष्कृत भारतातील अग्रलेख, स्फुटलेख, महाडचे धर्मसंगर हे महत्त्वाचे दस्तऐवज त्यांनी लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला, विचाराला गती दिली. त्यांच्याकडे डॉक्टर गंगाधर पानतावणे, डॉक्टर केशव मेश्राम अशी साहित्यिक मंडळी येत असे. त्यामुळे रत्नाकर गणवीर यांच्याकडे भुसावळमधील अनेक जण आदराने पाहत असत. 1978 साली भुसावळ येथे अस्मिता दर्श साहित्य संमेलन झाल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे खानदेशात अनेक जण लिहू लागले, बोलू लागले व आंबेडकरी विचार पेरू लागले. रत्नाकर गणवीर यांनी आपला सर्व्हिस फंड पुस्तकाच्या प्रिंटिंगमध्ये खर्च केल्याचे सांगितले जाते. पर्यायाने साहित्य चळवळ रुजण्यास मदत झाली. त्र्यंबक सपकाळे खानदेशातील दलित साहित्यिकामध्ये अत्यंत महत्त्वाचे असलेले आंबेडकरी विचारांचे नाव म्हणजे त्र्यंबक सपकाळे हे होय. खानदेशातील प्रमुख दलित कवी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते मूळचे आव्हाणे तालुका, जिल्हा जळगाव येथील रहिवासी असल्याने रेल्वेतील नोकरीच्या निमित्ताने काही काळ ते मराठवाड्यात राहिले होते. सुरुंग आणि ब्रोकन मॅन या 2 कविता संग्रहांनी त्यांना फार लोकप्रियता मिळवून दिली. समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रबोधनासाठी ज्यांची लेखणी तळपते अंगार होते आहे असे नाव म्हणजे त्र्यंबक सपकाळे आहे. ईश्वर, संस्कृती, दैववादी वृत्ती, ब्राह्मण प्रवृत्ती, भ्रष्टाचारी सत्ता अशा गोष्टी विरुद्ध कवी आपल्या शब्दांच्या माध्यमातून बंड करतो. धर्मग्रंथातील विचाराने पोट भरता येत नाही, खरे स्वातंत्र्य कुठे आहे, अशा अनेक प्रश्न कवीला सतावत राहतात. म्हणून कवी एका कवितेत म्हणतात, नागडा आला पण इथेही नागवला गेलो. समाज पुरुषाच्या अहंकाराने हे संस्कृती प्रिय देशा, माझा नागडेपणा तुला कधी झाकताच आला नाही. राशे साळुंखे दलित साहित्याच्या पहिल्या पिढीतील राशे साळुंखे हे एक आहेत. चिंचोली तालुका यावल येथील रहिवासी असून 4थी पर्यंतचे शिक्षण वर्गाच्या बाहेर बसून घेतले. वाचनाच्या आवडीतून आंबेडकरी जलसे ऐकू लागले. हीच प्रेरणा घेऊन त्यांनी गावात जयभीम नाटक मंडळी स्थापन केले. त्यांची पारिजात प्रीतीचा फुलला ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. झुंबारा बिगार हा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या खानदेशातील महार संस्कृती या कादंबरीवर महाराष्ट्रात चर्चा झाली. संदर्भ ग्रंथ म्हणून त्यांच्या कादंबरीचा, कथांचा उपयोग विद्यापीठातील संशोधनात MPhil PhDचे विद्यार्थी करताना दिसतात. प्रल्हाद खरे देवपिंपरी तालुका जामनेर येथील रहिवासी असून सार्वजनिक बांधकाम विभागात ते नोकरीला होते. आंबेडकरी विचाराने भारावून गेले असल्यामुळे बांधकाम विभागात नोकरीला असतानाही साहित्य क्षेत्राकडे वळून त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. मनूच्या वारसदारांनो फाटकी चोळी कापरे हात,
माय म्हणाली अशा अनेक साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या साहित्यातून दीनदलितांचे दुःख, वेता वेदना त्यांनी मांडल्या आहेत. त्यांची कविता असत्यावर घाव घालते व सत्याचा स्वीकार करते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा विचार पेरते. ते एका कवितात म्हणतात की काळ्याकुट्ट अंधारात बुडालेल्या पृथ्वीवर प्रकाशाचा उत्सव सुरू झाला. धम्मचक्र जगावर फिरले त्या दिवशी. प्राचार्य जे जी खैरनार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले व धुळे येथील विद्यावर्धनी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून राहिलेले प्राचार्य जे जी खैरनार यांनी आपल्या वाणी आणि लेखणीतून आंबेडकरी विचार अत्यंत तटस्थपणे मांडला आहे. विशेषतः आपल्या वक्तृत्व आणि लेखणीच्या बळावर त्यांनी खानदेशातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात आंबेडकरी विचाराला बळ मिळवून दिले. अन्याय, अत्याचार, रूढी परंपरा, धर्मांधता, पाखंडी अशा विचारावर त्यांनी आपला महाराष्ट्र या वृत्तपत्राच्या लक्षवेधी या सदरातून प्रचंड फटकारे ओढले. कवितेच्या माध्यमातूनही त्यांनी सरंजाम व शोषक वृत्तीवर कोरडे ओढले. ब्लॅक प्रिन्सेस हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित आहे. ते म्हणतात की शोषक वृत्तीचे आत्मधन घडावे आणि दिव्याचे तोंड होरपाळावे, काळवंडावे पुन्हा प्रकाशाची कूस उजाळण्यासाठी. प्रतापसिंह बोदडे हेही खानदेशातील अत्यंत महत्त्वाचे कवी, गीतकार आणि आंबेडकरी विचारांचा जागर तेवत ठेवणारे साहित्यिक आहेत. ते वामनदादा कर्डक यांचे शिष्य म्हणून पुढे आले आहेत. त्यांनी आपल्या गीतातून आंबेडकरी विचार जनसामान्यापर्यंत आणि तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचवला आहे. त्यांच्या अनेक गीताने जनसामान्याच्या हृदयात घर केले आहे. भीमामुळे माणूस माणसात आला, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या राजगडावर, एक त्या चौदार तळ्यावर. प्राध्यापक गौतम निकम. चाळीसगाव येथील प्राध्यापक गौतम निकम हे वृत्तस्थ लेखक, चरित्रकार, विचारवंत आहेत. मध्ययुगीन किंवा प्राचीन काळात सामाजिक परिवर्तनात, प्रबोधनात ज्यांनी उडी घेतली पण त्यांचा खरा इतिहास मांडला गेला नाही. त्यांना भक्तीत अडकवून इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने खरा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला. त्या व्यवस्थेवर असूड उगारून सत्य उजाडात आणण्याचा प्रयत्न प्राध्यापक गौतम निकम यांनी 30 ते 35 ग्रंथातून केला आहे. आंबेडकरी विचार आपल्या साहित्यातून मांडून भटके, विमुक्त, आदिवासी व इतरांना जागृत करताना दिसतात. 1993 साली विमल कीर्ती नावाचे मासिक काढून स्वतः संपादक पद सांभाळून त्यांनी आणि कार्यकारी संपादक पद डॉक्टर मनोहर जाधव यांनी सांभाळून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाचा विचार पेरण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर मनोहर जाधव फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर या ठिकाणी काही काळ मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरी केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. ते आंबेडकरी विचारांचे लेखक, कवी, समीक्षक व विचारवंत म्हणूनही सर्व परिचित आहेत. ते एक संवेदनशील कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्या लेखणीतून आंबेडकरी विचार सतत प्रसवत असतो. ही चातुर्वर्ण व्यवस्था आम्हाला जेव्हा नाकारत असते तेव्हा ते आम्ही किती सहन करायचे, ते का सहन करावे, त्याला का नकार देऊ नये अशा अनेक प्रश्न विचारून त्यांची कविता साहित्य क्रांतीचे शब्द होऊन परिवर्तन घडवू पाहतात. कधी कधी प्रत्येक पर्व, तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. ते एका कवितेत म्हणतात की आम्ही इमान सोडित आहोत, आम्ही हातात आवाळ पेलीत आहोत, आम्ही वादळांची गाणी गात आहोत, आम्ही आता नंगे होत आहोत. डॉक्टर मसू पगारे हे चाळीसगाव येथील असून साक्री येथे काही काळ मराठीचे अध्यापन केले आहे. नंतर काही काळ प्राचार्य म्हणून सेवा केल्यानंतर ते सध्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते कवी, कथाकार, समीक्षक व विचारवंत म्हणून सर्व परिचित आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवतावादी विचारांची पेरणी आपल्या लेखणीद्वारे करून समाजात परिवर्तन घडवू पाहतात. दलित साहित्याचा इतिहास हे महत्त्वाचे पुस्तक असून त्यांच्या नावावर विषयक वैचारिक ग्रंथ आहेत. चातुर्वर्ण व्यवस्थेची चिरफाड करून बुद्ध आंबेडकरी विचार महत्त्वाचा आहे हे आपल्या लेखनातून सांगतात. छाया निकम. डॉक्टर छाया निकम ह्या चाळीसगाव येथील महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी अस्मिता दर्शमधून आपले लेखन मांडून आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार केला आहे. जयसिंग वाघ हे जळगाव येथील फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असून ज्येष्ठ लेखक आहेत. त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरी जनसामान्यापर्यंत पोहोचवला. त्याचबरोबर विविध कार्याच्या, संमेलनाच्या, भाषणाच्या, वृत्तपत्रातील प्रासंगिक लेखनाच्या माध्यमातून परिवर्तनाचा विचार मांडत असतात. मंडल आयोगावरती त्यांची एक पुस्तिका प्रकाशित झाली असून अंधारातील दिवे, बुद्धम शरणम गच्छामी, सत्यप्रवर्तक बहुजन नायक, धम्मसका संकल्पना हेही ग्रंथाच्या रूपाने प्रकाशित झाले आहेत. शशिकांत हिंगोनेकर हे शिक्षण क्षेत्रातील एक प्रगल्भ नाव असून त्यांनी आंबेडकरी विचार आपल्या विविध कवितांमधून मांडला आहे. जनसामान्य माणसांच्या मनावर पेरला, रुजवला आहे.
युद्ध सुरू आहे या कविता संग्रहाच्या कवितेतून त्यांनी माणसाला तुच्छ लेखणारी, विषमता निर्माण करणारी व्यवस्था मोडून काढली पाहिजे असा विचार त्यांनी मांडला आहे. ते एका कवितेत म्हणतात की ज्या देशात माणसाला श्वास घेण्याची ही भीती वाटत आहे, श्वास घेणे ही कठीण झाले आहे, माणसं चुपचाप वादळासारखी जगताहेत, सारं काही उघड्या डोळ्यात साठवत आहेत, त्या देशात माणसाच्या सहनतेचा धागा तुटला पाहिजे, खवळलेल्या वादळासारखी पिसाट होतील माणसे. डॉक्टर संजीव कुमार सोनवणे धरणगावच्या माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असून साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. सध्या कवितेत त्यांनी स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. दलित जाणीव आपल्या साहित्यातून विकसित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. भादबा कथासंग्रह, माझ्या घराचे दार हा कविता संग्रह प्रकाशित झाला असून त्यांच्या कथासंग्रहाला अस्मिता दर साहित्य पुरस्कारही मिळाला आहे. ते एका कवितेत म्हणतात की जातीपातीच्या भिंती आड दडलेल्या धर्मनिरपेक्षतेचा पुळका तसा मीही बेभान होतो. घरातल्या देवादिकांच्या तसबिरी उलटून ठेवायच्या म्हणतोय, मेरा भारत महानचे चित्र त्यात फ्रेम करून ठेवायचे म्हणतोय. डॉक्टर मंदा मोरे थोरात ह्या नवापूर येथील स्वरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विविध वृत्तपत्र मासिकातून आपला परिवर्तनाचा विचार ते सतत आपल्या लेखणीद्वारे मांडत असतात. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार, शोध आणि बोध हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित असून त्यांनी या ग्रंथातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व पैलूवर थोडक्यात का होईना प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर मिलिंद बागुल हे पेशाने शिक्षक असून सत्यशोधक चळवळीचे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी अस्मिता दर साहित्य संमेलन जळगाव येथे घेऊन अनेक लेखक कवींना प्रेरणा प्रोत्साहन देऊन आंबेडकरी विचारांचा जागर ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अनेक विविध वृत्तपत्रातून लेखन करूनही आंबेडकरी विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. संदर्भ माझ्या जातीचे नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला असून हमालपुरा ते कुलगुरू हे चरित्रात्मक लेखनही प्रकाशित आहे. आपल्या साहित्याच्या माध्यमातून विषमतेवर प्रहार करून मानवता निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या कवितेतून करताना ते दिसतात. ते म्हणतात की जातीभेद नष्ट करूनी क्रांती जागवूया, भेदभाव नष्ट करूनी क्रांती पेटवूया, एक संध एक राष्ट्र भारत बनवूया. अप भालेराव हे कथाकार, कादंबरीकार, कवी व चरित्रात्मक लेखन करणारे प्रसिद्ध लेखक आहेत. आंबेडकरी चळवळीचा वारसा त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळाला आहे. त्यांची धर्म ते धम्म शापोवा ही कादंबरी प्रकाशित झालेली असून धर्म ते धम्म ही कादंबरी वाचकाच्या मनात परिवर्तनाची लाट निर्माण करणारी आहे. माणसाच्या मनात रूढी परंपरा, अंधश्रद्धा, धर्म, कर्मकांड, जातीयता, विषमता, भेदभाव, उच्चनीचता याविषयीच्या ज्या रोगट प्रवृत्त्या निर्माण झाल्या आहेत त्यावर औषध म्हणूनही धम्म ते धर्म ही कादंबरी प्रहार करणारी आहे. त्यांच्या कादंबरीतील वाक्य आहे, सच बोले तो घर पे पत्थर आते, सच बोले तो घर पे पत्थर आते, अगर झूठ कहे तो खुद पत्थर बन जाते है. राजेंद्र पारे हे शिक्षक असून समाजातील सूक्ष्म निरीक्षणाने आपला विचार ते साहित्यातून संवेदनशील मनाने मांडताना दिसतात. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मागचं दार कथासंग्रह, बुद्धाचा मार्ग चरित्र, ठिगळ आणि टाके काव्यसंग्रह इतर ग्रंथ प्रकाशित असून अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून परिवर्तनाचा विचार रुजवताना दिसतात. ते एका कवितात म्हणतात की आडगळीत पडलेली शिखोरी, फटक्यातली फाटलेली चिरोटी, बरणीतलं उरलं सुरलं तेल, मायनं पेटवला आणि झोपडीभरचा गडद अंधार फिदी फिदी हसला. डॉक्टर सत्यजित साळवे हे जळगाव येथील बेंडाळे महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असले तरी आपल्या लेखणीतून आंबेडकरी विचार पेरणे, साहित्य संमेलन घेणे, लेखकांना स्फूर्ती प्रोत्साहन देणे, विविध दैनिकातून समीक्षणात्मक प्रासंगिक लेखन करून आंबेडकरी विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचे कार्य ते करताना दिसतात. ते लेखक, कवी, विचारवंत असून 25 कवींच्या 5-5 कवितांचा खानदेशातील दलित जाणीवेची सम्यक कविता असा ग्रंथ संपादित करून आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करताना दिसतात. डॉक्टर प्रकाश भांबरे हे नंदुरबारच्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असून अहिराणी भाषेतील स्त्रियांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे गाणे लिहिली आहेत त्यावर त्यांनी संशोधन केले असून ते अनेक मासिकातून व वृत्तपत्रातून ते लेखन प्रकाशित करून आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार करताना दिसतात. रमेश
रमेश सरकाटे हे रेल्वे सुरक्षा बल भुसावळ येथे नोकरी करून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी आसवांचे हार झाले हा गझल संग्रह प्रकाशित केला असून IPS ही कादंबरी त्यांच्या नावावर आहे. पोलीस क्षेत्रातील जरी असले तरी त्यांचे मन संवेदनशील आहे. समाजातील दीनदलित, शोषित, स्त्रिया आणि शेतकरी यांचे जीवन वेदनेमुळे रडवेले झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने त्यांच्या जीवनाला जगण्याला अर्थपूर्णता आली म्हणून ते एका कवितेत म्हणतात की माफी कशास मागू मी भांडलोच नाही, माफी कशास मागू मी भांडलोच नाही, सन्मान मिळविताना मी वाकलोच नाही. अशा प्रकारचा स्वाभिमानी बाणा आपल्या या कवितेमधून रमेश सरकाटे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर DS घोडेस्वार, दीपक निकम, पुष्पा साळवे, भगवान भटकर, किशोर मेढे, किशोर वाघ, उषा हिंगोणेकर, दीपध्वज कोसोदे, प्राध्यापिका प्रभा निकुंबे, राजेंद्र सोनवणे, किशोर मेढे, संजय हिंगोणेकर, वैभव छाया, जयवंत बोदडे, गणेश राऊत, प्राध्यापक गणेश सूर्यवंशी, डॉक्टर सतीश मस्के, डॉक्टर अक्षय घोरपडे अशा कितीतरी साहित्यिकांनी आंबेडकरी विचारांचे दालन या खानदेशामध्ये समृद्ध करण्याचा प्रयत्न करताना दिसतात किंवा केले आहे व ते अजूनही वर्तमानपत्राच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून व विविध कलाकौशल्याच्या माध्यमातून आंबेडकरी विचार सतत पेरण्याचा प्रयत्न करून आंबेडकरी चळवळ खानदेशामध्ये पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. हे सत्य आहे. खरे तर या थोड्या वेळामध्ये मला सगळ्याच कवीवर, सगळ्या साहित्यिकावर लिहिणं शक्य झाले नाही. काही राहिलेली आहेत हे मलाही माहिती आहे, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे मी या ठिकाणी एवढेच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.